दस्तगीर बाबा हे मोल्डस गावामध्ये आज पालखी मिरवणूक झाली। पालखीमुळं घोडा आणलेला आहे। पालखीच्या मिरवणुकीमध्ये घोडा असतो, म्हणजे दत्तप्रभूच्या पालखीच्या समोर घोडा आणल्यामुळं आता मिरवणूक झाली, मिरवणूक आली ठिकाण्यावर। ही जी आमची कला आहे, तुमच्या वडिलापासून आजापंजापासून बापदाद्यापासून ही कला ही पहिली होती। मग आता जे नेमकं आता ह्या लोकांना आता हिडिओ डिस्को डान्स हे करायला येतात, म्हणजे ही कला आता राहील नाही आतापर्यंत। तर ही कला आपण जोपासून ठेवलेली, म्हणजे परंपरा जुनी परंपरा आहे पहिली बापदाद्याच्या हातची। तर आपण आता हे इथून पुढे आणि कुणी आपण गेल्याच्या नंतर इथून पुढे कोणतरी करावं ह्या उद्देशामुळं आपण ही कला करतो। तर ह्या आत्तापर्यंत आपण जी कला केली ही म्हणजे कुठला देशवेश नाही किंवा पैशासाठी बी नाही, की अशी देवाच्या हे पालखीसमोर असा घोडा नाचवावं, म्हणजे त्यानं जेवढं मानधन देईल त्याप्रमाणे आपण ते मानधन घेऊन आपण त्याच्यामुळे घोडा नाचवतो। म्हणजे अशी कला दुमारा आणि कोणीतरी करावं अशी आपली भावना आहे। म्हणजे जे देईल तेवढं घ्यायचं, आपलं उदरनिर्माण भागवायचं, घर हे झकावं असं, आणि देवाची सेवा बी घडावं। आता तुमच्या बापदाद्यापासून चालत आलेली ही परंपरा भविष्य काळात तुमच्या कुटुंबातले पुढे कोणी करतील अशी तुम्हाला शाश्वती आहे का? आता इथून पुढं करतील असं वाटतंय मला। म्हणजे आपण जे करायला ते दुसऱ्याने करावं, ते नाही हे साधन करावं। आता आमचे काय, आता आमचे पाय हात गळून गेले समजा, नाचून नाचून आपल्या आता थकवा आलेला आहे, आणि ह्याच्यानंतर आपल्या ज्या जागेवर दुसरं आणि कोणीतरी करावं आपली ही भावना आहे। तुमचं पूर्ण नाव सांगा? माझं नाव आहे शिवाजी नामदेव गवळी, राहणार गुंजेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, पोस्टर आणि सारो।